जसजशी आषाढी जवळ येते तसतशी वारीतली सगळी दिंड्या पताका आता वैष्णवांचा भार दुमदुमतोय। काल वारकरी या सोहळ्यामध्ये संत श्रेष्ठ ज्ञानोबा आणि संत श्रेष्ठ तुकोबा यांच्या दोन्ही पालखी सोहळ्यांमध्ये रिंगण सोहळा रंगला। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा पहिला रिंगण सोहळा काल पार पडला। लोणंदमधल्या चांदोबा लिंब इथं हा रिंगण सोहळा पार पडला। लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत माऊलींचा अश्व वेगाने दौडू लागला। त्यावेळी वारकऱ्यांच्या आनंदाला अक्षरशः उधाण आलं होतं। खरं तर हे दोन्ही रिंगण सोहळे हे वारकऱ्यांच्या दृष्टीनं भक्ती संप्रदायाच्या दृष्टीनं फार महत्त्वाचे असतात। चांदोबाचा लिंब इथं हा रिंगण सोहळा रंगला तर तुकोबांच्या पालखीतही रिंगण सोहळा रंगला। तुकोबारायांच्या पालखीचा बेलवडी येथे पहिला गोल रिंगण सोहळा पार पडला। टाळ मृदुंगाचा गजर, तुकारामांचा नामघोष आणि अश्वांच्या दौडीवर खेळलेल्या वैष्णवांच्या नजरा अशा वातावरणात तुकोबांची पालखी सोहळ्यातलं बेलवडीतलं पहिलं रिंगण पार पडलं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।